पंढरपुरात आषाढी एकादशीच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते आणि यावेळेला सर्वसामान्यांना तासनतास उभे असताना व्हीआयपीच्या नावाखाली झटपट दर्शनासाठी मंदिर आणि दर्शन रांगेमध्ये घुसखोरी करत असतात। एबीपी माझानं या संदर्भातली बातमी दाखवली होती। यानंतर आता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हे व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केलेलं आहे। तसंच विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्या व्यक्तीवर आता गुन्हे दाखल करायला सुरुवात देखील करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सुनील, दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर आता थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याचं समोर येत आहे। एबीपी माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट असल्याचं दिसतंय। सुनील, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, अत्यंत अतिशय चांगलं पाऊल म्हणता येणार आहे, कारण ज्यावेळेला भाविक तासन तास दर्शन रांगेत असतात त्यावेळेला हे व्हीआयपी मंडळी येतात आणि घुसखोरी करून दर्शनासाठी आत जातात। त्यावेळेला हे दर्शन रांगेतले भाविक तसेच राहत असतात। त्यामुळे आपण एबीपी माझाने हे वास्तव दाखवायचा प्रयत्न केला होता। यानंतर ज्यावेळेला संदीपान भुमरे हे तिथं दर्शन रांगेत घुसण्याचा प्रयत्न करत होते, व्हीआयपी दर्शन घेण्यासाठी त्यांची गडबड चालली होती, तेही आपण उघडं पाडलं। यानंतर अनेक मंत्र्यांच्या ज्या चिठ्ठ्या येत होत्या व्हीआयपी दर्शनासाठी, त्याही बातम्या आपण लावून धरल्या। याचा नागरिकातून दर्शन रांगेतल्या भाविकातून मोठं स्वागत झालं आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी एक पाऊल उचललं। त्यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 कलम 163(2) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश त्यांनी काढलेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झालाय, काल घुसखोरी करणाऱ्या 3 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यांना मंदिर प्रशासनाने पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। एक भाविक म्हणजे एबीपी माझाच्या बातमीचाच हा इम्पॅक्ट आहे। सुनील, धन्यवाद आपण ही जी माहिती दिली त्याबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा